जय शिवराय, जय बाबा. मित्रांनो, आपल्याला 4 दिवसानंतर आज ट्रिप लागली. आपल्याला टिपसंद्रा बँगलोरचा माल लागलेला आहे आणि आपण लोडिंगला जातोय. आता आपल्याला मापेमधून गाडी भरायची आहे. मापे आणि ही आपली गाडी मैदानाच्या बाजूला लावली आहे, त्यामुळे गाडीवर धूळ जास्त बसते. आपली गाडी म्हणजे 4 दिवस झालं ॲक्च्युली मुंबईत येऊन, पण आता पण 2च दिवस पकडणार आहोत, कारण आपली गाडी खाली झालेली मंगळवारी. बुधवार आणि गुरुवार 2च दिवस आपण घरी होतो. आज आपण गाडी लोड करायला आलेलो आपली गाडी भरायला. आणि बघा, हे आहे आपल्याला त्या टेम्पो आहेत ना, टेम्पो लागले, तुम्हाला दाखवतो थांबा मी झूम करून. हे जे टेम्पो लागले तिथून आपल्याला गाडी लोड करायची आहे. त्यांची माणसं येतात आणि आल्यावर आपण लोड करून निघणार आहोत. भावांनो, आपण भरून आता निघालेलो आहोत. आता आपण काय आज निघणार नाही, उद्या शनिवार आहे. रविवारी गाडी काय खाली होणार नाही वाटतं आपली, त्यामुळे आपण उद्या सकाळी निघणार आहोत. आपल्या गाडीचे ब्रेक पॅड गेलेले आहेत दोन्ही पण. चेंज करून आपल्याला टाईम झाला नव्हता लावचं, ते मेकॅनिकने काम बरोबर केलं नव्हतं आणि आता आपण परत ब्रेक पॅड गेलेत. आता आपण रिपेअर करायला लावली आहे गाडी. आज ॲक्च्युली ट्रिपची सुरुवातच पनवती लागली असं वाटतंय मला. आता पुढची ट्रिप, पुढेपर्यंत प्रवास कसा होतो काय माहीत आपल्याला. मित्रांनो, आपण आता निघतोय, आपली जर्नी स्टार्ट करतोय आपण. आणि काल आपण गाडी भरलेली, काल आपण निघालो नव्हतो, आज आपण निघतोय. आता अमावस्या असल्यामुळे गाडीची पूजा बाहेरून आतून स्वच्छ करून अगरबत्ती लावून मग ट्रिपची सुरुवात करतोय. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, ज्योतिबाच्या नावानं चांग बजाव. चला, आपली जर्नी सुरू झाली आहे. बँगलोर मुंबई प्लस बँगलोरची. आणि डिझेल काहीच नाही आहे गाडीत, डिझेल टाकावं लागणार आहे पहिला. मला वाटत नाही सांगपाड्यापर्यंत पण जाईल. इथेच एरियामध्ये आपण डिझेल टाकून घेऊ, मग पुढच्या प्रवासाला लागू. आपण डिझेल भरतोय आपल्याच गाडीत, म्हणजे त्याचं काम आपण हलकं करतोय जरा. 4,840 रुपयाचं डिझेल बसले, म्हणजे टाकी फुल केली आहे. भावांनो, डिझेल बघा, भाडं वाढवून घ्या भावांनो, हाय त्या रेटमध्ये पळू नका. आता वाशी खाडीपूल. आपण लागलोय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. एक्सप्रेस हायवेला मस्त टेन्शन नाही. मित्रांनो, 18 मिनटं मला लागली घाट चढून. आपला एक्सप्रेस हायवेचा जो रोड आहे घाटातला, तो 18 मिनटं मला लागली. 18 मिनटं 6 सेकंडमध्ये तो मी रोड क्रॉस केला विदाऊट ट्रॅफिक. टायमिंग झाले सरासरी काहीतरी 7 वाजायला आले त्या दरम्यान. आणि तोच रोड रात्री 10 नंतर क्रॉस करायला 1-1, 1.5, 2-2 तास जातात मित्रांनो, 3-3 तास जातात. अशी अपेक्षा असते ना की ड्रायव्हर लोकांमध्ये मोठ्या गाड्या लोड असतात ना, बट तुम्ही छोट्या गाड्या ज्या असतात, पिकअप म्हणा, छोट्या टेम्पो असतात, त्यांना जर तुम्ही एंट्री द्या मिसिंग लिंकवरून, त्यांच्यात कुठे लोड असतो जास्त. त्यांच्यात प्लेटले तुम्हाला 1 टन किंवा 500 किलोचं वजनच भेटतं तुम्हाला, जास्त वजनच भेटणार नाही तुम्हाला. जे ओव्हरलोड असतील त्यांना नका देऊ ना तुम्ही एंट्री. पण ॲटलिस्ट ज्यांच्या लोड बघून तरी तुम्हाला माहिती पडतं ना की बाबांनो लोड आहे, गाडी जास्त लोड आहे, त्या हिशोबाने तुम्ही एंट्री देत जावा तिथे. तर मित्रांनो, टाईम अपडेट द्यायची वेळ झालेली आहे आणि वाजलेले आहेत 7:30. आपण अजूनही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेलाच आहोत. आता थोडं फ्रेश होतो परत आणि अगरबत्ती लावतो. 7-7:30 झालेत आणि मग परत आपण पुढचा प्रवास चालू करू. अगरबत्ती लावलेली आहे. आपण पण आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तेव्हा
गाडी भरली नव्हती कारण मित्रांनो, कारण मला 2 दिवस खूप काम होतं. त्याच्यानंतर मी काल लोड केली आहे गाडी बँगलोर टिपसंद्रासाठी. मेट्रोचं काहीतरी मटेरियल असतं, ते मटेरियल आपण लोड केले. मेट्रोचे मॅन्युफॅक्चर होतात किंवा तिथे असेंबल होतं मेट्रोमध्ये जे काय असेल ते सामान असेंबल होतं तिकडचा. आणि हे 2 दिवस एवढा व्हायचा म्हणजे बाहेरच काम नव्हतं माझं, घरातनंच काम होतं. पण अक्षरशः म्हणजे डोकं फिरवाफिरवीची कामं होती ती. त्याच्यामुळे थोडा मी 2-3 दिवस बोललो आलो की भरायचीच नाही गाडी. आणि माल होता मला चेन्नई वगैरे साईडचा माल होता, पण मी बोललो नको राहू दे. कारण विषय असा होता की ते काम मला करणं महत्त्वाचं होतं. 3-4 महिन्यापासून ते काम रखडलेलं होतं माझं. त्याच्यामुळे बोललो पहिला ते काम करून घेऊया, मग पुढच्या पुढे बघू. काल आपण आपल्या गाडीचे ब्रेक पॅड पण गेलेले, ब्रेक पॅड पण आपण चेंज करून घेतले गाडीचे. आणि आता आपल्याला तिकडे जाऊन थोडं आपलं बँगलोरमध्ये गाडीचं काम करून घ्यायचं. जे आपलं मागचं शटर आहे ना, ते आय थिंक जर या टायमाला टाईम भेटला आपल्याला तर आपण शटरच्या काढून आपण डोर बनवून घेणार आहे गाडीला. तर ते डोर पण आपण बनवून या टायमाला जर आपल्याला खूप खरंच टाईम भेटला तर आपण करून घेणार आहोत. नाही तर मग नेक्स्ट ट्रिपला करून घेऊ आपण. आपल्याला लागलंय बरोबर नवले पुलाच्या इथं जाम लागलेला. आता ब्रिजवर आपण चढतोय. इकडचं ट्रॅफिक एकदा क्लिअर झालं ना आपण पुढे सुसाट निघतो. कारण हे कसं आहे, इथून आतमध्ये युटर्न मारून सिंहगड किल्ला तिकडे पुणे आत आलोय आपण. आता टाइम अपडेट झालेला आहे, 10 वाजलेत बरोबर. 10 वाजून 10 मिनिटं झाले मित्रांनो. आपण साताऱ्याचा खंबाटकी घाट चढून आणि उतरून खाली उतरलेलो आहे. आता इथं हॉटेल आहे चालू आहे का बघू द्या पहिला. तिकडे जेवण एक नंबर भेटतं बाबा, तिकडे आपण जेवणार आहे. जेवण आपण पुढचा प्रवास करणार. चला मित्रांनो जेवून घेऊया. इथे विशाल हॉटेल आहे, तिथे जेवतोय आपण. त्या आरंभामध्ये जागा पॅक होती, मला लागली भूक. त्यामुळे आता आपण जेवण करून पुढच्या प्रवासाला लागूया. आलेलं आहे मित्रांनो वेज थाळी, शेवभाजी, वाटाण्याची भाजी, डाळ, भात, रोटी. आपण आलेलो आहोत आता बरोबर पुसेस हवेला. हे माझ्या राईट हँड साईडला पुसेस हवेचं बस स्टँड आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आहोत आता आपण, सातारा जिल्हा. आणि इथून पुढे पुसेस हवेतून एक 20 ते 30 किलोमीटरवर 20 किलोमीटरवर सांगली जिल्हा स्टार्ट होतो. आता आपल्याला इथून एक राईट आहे. पोलिसांनी तिकडे अडवलेलं ते, त्यांनी फक्त नाव नंबर काय त्यांची प्रोसेस असते ती घेतली आणि दिलं सोडून जाऊ दे म्हणजे. मी पण कशाला काय जास्त बोलत बसू, मी पण आलो निघून. तिथे काही जरी कमी असतं ना, पक्का त्याने मला 100-200 रुपयाला फाडला असता. पण त्यांना एवढं हे नाही आहे की बाबा ती लोक फाडते. ते त्यांची प्रोसेस वगैरे असतात ते. आणि विनाकारण त्या लोकांना पैसे द्यायचे कशाला, सरकारकडनं पगार घेत आहेत ना, बस ना. अजून काय पाहिजे. सवयच लागली आपल्याकडे. भारतामध्ये ही सवय बेकार आहे. ही सवय भारतामधली बंद झाली पाहिजे पहिला, तरच भारताचा विकास चालू व्हायला एक मार्ग सुरुवात होतो. आपल्याकडच्या आईबापांना काय वाटतं, 9 to 5 जॉब आहे, 20,000 सॅलरी आहे, आज 2 वर्ष केलं 30,000 होईल, 35,000 होईल, लग्न करून द्यायचं. मग नंतर त्यांच्या अपेक्षा असतात, पोरं काढा, पोरांना सांभाळा, शिक्षण करा त्यांची. अरे पण एवढं सगळं करण्यामध्ये स्वतःची लाईफ जगणार कधी माणूस तू? आणि स्वतःची लाईफ जगण्यासाठी भाईला त्या माणसाला काय करायची, त्याची जी आवड आहे ते तर करू द्या. त्याला एखाद्या बिझनेसमध्ये रस असेल, तो बिझनेस त्याला ओपन करायचा आहे, त्याला ट्राय तर करू द्या. जोपर्यंत तो ट्रायच करणार नाही बिझनेससाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी, तर तरी त्याला माहिती कसं पडणार की बाबा त्याने जे काम केलं ते चुकी
चुकीचं आहे का बरोबर आहे का? तो यशस्वी झाला तर तुम्ही त्याची पाठ थोपटवाल, अपयशी झाला तर तुम्ही त्याला शिव्या देणार, तेवढ्याच गोष्टी आहेत. पण संधी दिली तर पाहिजे ना. आणि मी सांगतो माझ्या मते की व्यवसाय हा म्हणजे प्रत्येक मिडल क्लास व्यक्तीला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं साधन आहेच. पण एक ओळख निर्माण करायची जी असते ना आपली, की बाबा हा माणूस काहीच करू शकत नाही, तोच माणूस उद्या जाऊन अख्खं जग जिंकायची तयारी ठेवू शकतो. त्याच्यामुळे कोणालाही जज करण्याआधी विचार करा मित्रांनो, की जज कोणाला करावं आणि कोणाला नाही करावं. फाटके कपडे घालून कंपनीचा एक माणूस CEO असू शकतो आणि चांगले कपडे घातलेला माणूस त्याच्या खिशात एकही रुपया नसतो. म्हणजे दोघांमधला फरक एकच असतो, ह्याच्याकडे पैसा आहे पण ह्याला ते तसं जीवन जगायचं नाही, आणि ह्याच्याकडे पैसा नाही आहे म्हणून ह्याला तसं जीवन आमिरांसारखं जीवन जगायचं आहे. हाच फरक असतो आपल्यामध्ये.